पुन्हा एकदा बातमी आपण बघणार आहोत नाशिकमधली. आता आपण बघितली गंगापूर रोड परिसरामध्ये बिबट्याचा काही काळापासून धुमाकूळ सुरू होता आणि तिकडे नेमकं काय घडलं हे सांगणारी ही सगळी दृश्य सध्या आपण बघतोय. गंगापूर रोड परिसरातली ही सगळी दृश्य आहेत. वन विभागाने आणि पोलीस अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केल्यानंतर या बिबट्याला तब्बल 2 तासांनंतर अखेर जेरबंद करण्यात आलेला आहे. या झटापटीमध्ये आतापर्यंत 3 नागरिक जखमी झाल्याची माहिती कळते. हा सगळा परिसर आहे आणि रहिवासी परिसरामध्ये त्यातल्या एका बंगल्यामध्ये हा बिबट्या शिरला होता आणि ज्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अशी मोहीम राबवण्यात आली. तिकडची दृश्य देखील आता आपण बघतो आहोत. 2 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाला यश आलेलं आहे त्याला जेरबंद करण्यात. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातली ही आणखीन काही दृश्य. याच्यामध्ये 3 नागरिक जखमी झाल्याचं कळतंय. आपण बघतोय बिबट्यानी जेव्हा हल्ला केला होता तेव्हाची ही सगळी दृश्य आपण बघतोय. बिबट्या तिथे पोहोचल्या तिकडे असल्याचं लक्षात आल्यानंतर लगेचच वन विभागाने तिथं धाव घेतलेली होती आणि याच्यामध्ये 3 नागरिक अशा रीतीनं बिबट्यानं हल्ला केल्यामुळे जखमी झाल्याचं कळतंय. आणि या सगळ्या बातमीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण होतं. तिथे नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी देखील वाढत गेली आणि त्यामुळे वन विभागाला कारवाई करताना देखील अडचणी येत होत्या. 3 जण जखमी झाल्याचं कळतं आणि त्यांच्यावर सध्या उपचार देखील सुरू आहेत. रहिवासी क्षेत्रात बिबट्या घुसल्या आणि त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली. हा बिबट्या एका झुडपामध्ये लपून बसला होता आणि त्यानंतर त्याला पकडण्याची मोहीम वन विभागाने केली. पण या सगळ्या परिसरामध्ये बघ्यांची गर्दी त्यानंतर वाढत गेली. त्या दरम्यानच्या काळात बिबट्या घरांवरून उड्या मारतानाचं फुटेज देखील आपल्या हाती आलंय. आपण एकीकडे दृश्य देखील बघतो. एका घरावरून दुसऱ्या घरावर उडी मारून हा बिबट्या तिकडून जात होता. किती प्रमाणात तिथे दहशतीचं वातावरण असेल आपण निश्चितच विचार करू शकतो. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नेमकं काय काय झालं आपण आताच्या प्रेक्षकांना विस्तारानं सांगूयात. रेणुका, हा सगळा 3.5 तासाचा थरार जो होता तो खरोखर भयानक होता. आपल्याला माहिती आहे की गंगापूर रोड भागामधली ही सगळी दाट रहिवासी वस्ती, आणखी याच ठिकाणी बिबट्या हा रहिवासी वस्तीत पुन्हा एकदा आढळला. आणखी ही बातमी जशी पोहोचली तसं सरकारी एजन्सीज पोहोचायला लागल्या. पहिल्यांदा मोगल यांच्या कुटुंब त्या कंपाऊंडमध्ये या बिबट्याला बघण्यात आलं. गंगापूर पोलिसांना कळवलं. प्रत्येक जण गंगापूर पोलिसांनी वन विभागाला कळवलं. आणखी सगळ्या सरकारी एजन्सीज पोहोचल्या. पोलिसांचं दंड नियंत्रण पथक पोहोचलं. वन विभागाचे कर्मचारी पोहोचले. सापळासाठी जाळी आणल्या. पण जितक्या ताकदीनं कर्मचारी पोहोचवते त्यापेक्षा 10 पट बघ्यांची गर्दी या सगळ्या ठिकाणी झाली. आणि याचमुळे या बघ्यांच्या गर्दीमुळे या बिबट्याला पकडण्यामध्ये, त्याला बिबट्याला ताब्यात घेण्यामध्ये हे अनेक अडथळे येत होते. कारण प्रचंड मोठा कोलाहल, प्रचंड मोठी गर्दी, हे सगळं अखंड त्या सगळ्या ठिकाणी सुरू होतं. आणि याचाच फटका जो आहे तो बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत येत होता. आणखी याच दरम्यान बिथरलेल्या बिबट्यानं मोगल यांच्या कुटुंबामध्ये ज्या कंपाऊंडमध्ये होता तिथनं त्याने बिथरलेल्या बिबट्याने जखमी अवस्थेत म्हणजे की काही जणांवर अटॅक केला. आणखी त्याच्यामध्ये 4 जण जखमी झाले. आपल्याला माहिती आहे की संतोष गायकवाड बाजूच्या गल्लीमध्ये असलेले एक नगरसेवक आहेत, ते सुद्धा पार्किंगमध्ये असताना जखमी झाले. त्याचबरोबर तबरेज शेख, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे कॅमेरामॅन आहे, वृत्तांकनासाठी त्या ठिकाणी होते, त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. त्यांच्याही पायाला दुखापत झाली, डोक्याला दुखापत झाली, बोटांनाही दुखापत झाली. आणि याचबरोबर ETVचे कपिल भास्कर यांच्यावरही त्याचबरोबर बिबट्याने हल्ला केला, वृत्तवाहिनीचे पत्रकार. आणखी त्याच ठिकाणी त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. टाके बसले त्यातनं आता
या सगळ्यांवर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याचबरोबर उत्तम पाटील म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांना हे सगळं होत असताना वन विभागाचे कर्मचारी पद्धतीने सापळा लावण्याचा प्रयत्न करत होते, पण बिबट्याला पकडण्यात यश मिळत होतं. बाजूच्या गल्लीमध्ये बिबट्यानं धूम ठोकली आणि तिथे अखेर एका जाळीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर झडप टाकली आणि त्या परिस्थितीमध्ये बिबट्याला पकडण्यात सुद्धा 4 कर्मचारी जखमी झाले. हा थरार बिबट्याचा सुरूच होता. तशाच अवस्थेमध्ये या जाळीमध्ये बिबट्याला पकडून वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते त्याला वन विभागाच्या संरक्षित जागी धरण पात्राजवळ आता घेऊन गेलेले आहेत. पण हे सगळं होत असताना वन विभागाचे सुद्धा 3 कर्मचारी ज्याच्यात जखमी झाले त्यांना सुद्धा ओरखडा झालेला आहे. एक सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट आहे की जे जण 4 जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे, पण त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर नाहीये. प्रत्येक जणांची परिस्थिती नियंत्रणात आहे. डॉक्टरांनी दिलासा दिलेला आहे. पण कपिल भास्कर याला आता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलेलं आहे. त्याच्या डोक्यावर जे आहे मोठी जखम झालेली आहे. बिबट्याने पंजा मारला होता. टाके टाकण्याचंही काम चाललंय. स्कॅनिंग सुद्धा केलं जाणार आहे. अजूनही काही गडबड आहे का ती तपासणी केली जाणार आहे. बिबट्याचा हा जो थरार आहे तब्बल 3.5 तास हा थरार सगळा सुरू होता. वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी काम करत होते बिबट्याला पकडण्यासाठी, पण पब्लिकने जो मोठा गोंधळ या सगळ्या ठिकाणी केला आणि याचमुळे हा बिबट्या बिथरत होता आणि बिथरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश झाली असलं. अजूनही बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं नाहीये. हा बिबट्या जो आहे त्याला आता या पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात आलेला आहे. आणखी त्याला शांत करण्यासाठी म्हणून हिरवं कापड या पिंजऱ्याच्या भोवती लावण्यात आलेलं आहे पूर्णपणे, की बिबट्या शांत तरी होईल. त्यानंतर डॉक्टर त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करतील आणि यानंतरच पुढचा काय तो निर्णय होईल. बिबट्या सुद्धा जखमी झालेला आहे. पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या आणि वन विभागाने त्याला जेरबंद जरी केलं असलं तरी 4 जण जखमी झाले. यात वन विभागाचे सुद्धा अतिरिक्त 3 कर्मचारी बिबट्याला पकडण्यात जखमी झालेले आहेत. आणि हे सगळा थरार होत असताना खरं तर बघ्यांनी संयम बाळगला पाहिजे होता. पण जितक्या एजन्सीज या ठिकाणी पोहोचल्या होत्या की बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून ज्या सगळ्या बाजूने चहूबाजूंनी प्रयत्न त्यांचे सुरू होते, तर त्यामुळे त्यांची अर्धी शक्ती जी आहे ती लोकांना नियंत्रित करण्यासाठी खर्च होत होती. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. रेणुका, निश्चितच प्रशांत, जसं तुम्ही सगळं सविस्तर सांगता, या सगळ्या परिसराविषयी आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात. साधारण किती वाजता लक्षात आलं हा बिबट्या नेमका कुठून आला याविषयी काय माहिती कळू शकली का? म्हणजे आजूबाजूला झुडपांचा किंवा दाटीचा काही परिसर होता? माहिती आहे की नाशिक परिक्षेत्रामध्ये बिबट्याचा वावर हा अत्यंत सहजपणे अनेक ठिकाणी सापडतो. नाशिक शहरालगत असलेला मखमालबाद शिवार असो किंवा पांडवलेणी हा भाग असो, या ठिकाणी जंगल आहे आणि याच ठिकाणी बिबट्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो सातत्याने दिसत असतो. आणि बिबट्या वेगवेगळ्या भागात दिसायच्या घटना या काही नवीन नाही. 2 दिवसापूर्वी आडगाव शिवारात नाशिक लगतच एका बिबट्याचा वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झाला. आपल्याला माहिती आहे की पळसे शिवारामध्ये गेल्या 3 दिवसापासून बिबट्याचे 5 पिल्ल उसाच्या शेतामध्ये आहेत. वन विभागाने सापळा रचून ठेवलेला आहे. त्यांना हात लावला नाहीये कारण त्याच भागामध्ये मादीचा वावर असावा, आणखीन ती अटॅक करू शकते अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती आहे. म्हणजे आत्ताच 5 बिबट्याची पिल्ल त्या ठिकाणी आहेत. आडगाव शिवारात बिबट्या दिसला. इंदिरानगर भागात काही वर्षापूर्वी रसोई नावाचं जे एक हॉटेल आहे त्या ठिकाणी बिबट्या घुसला होता. तब्बल 5 तास बिबट्याला पकडण्याचा थरार सुरू होता. त्यामुळे बिबट्या शहरात मध्ये दिसतो किंवा अंबड पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्याच्या आवारामध्ये पहाटे 3 वाजता सीसीटीव्ही मध्ये बिबट्याची नोंद झालेली आहे. या घटना वारंवार होत असतात. बिबट्याचा वावर हा प्रचंड मोठा आहे. रहिवासी वस्तीमध्ये ज्या पद्धतीने आता बिबट्याचा वावर सुरू झाला आहे हे खरं तर अत्यंत दुःखदायक आहे. वन विभागाच्या माध्यमातून काही गोष्टींची काळजी अत्यंत घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर वन कर्मचारी सुद्धा प्रचंड कमी आहे. त्यांची संख्या तुटपुंजी आहे आणि हे सगळं असं होत असताना ती त्याचबरोबर जंगल हा जो भाग आहे म्हणजे की बिबट्याचा मूळ रहिवास, आपल्याला माहिती आहे की स्मार्ट सिटी आहे, कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललंय आणि बिबट्याचं मूळ जो रहिवास आहे जंगल, या सगळ्याच ठिकाणी जंगल कटाई होत चालली आहे. रहिवासी वस्ती वाढत चाललेली आहे आणि हे सगळ्यात प्रमुख कारण आहे की बिबट्या हा रहिवासी वस्तीत आणि मानवी वस्तीत येतो. पांडवलेणी हा जो भाग आहे, मखमालाबाद शिवार हा जो भाग आहे, टांची शिवार हा जो भाग आहे, पळसे शिवार हा जो भाग आहे, या ठिकाणी अनेक ठिकाणी संरक्षित क्षेत्र आहे. फॉरेस्टच्या खूप मोठ्या जमीन आहे आणि त्यालगतच कॉन्क्रीटचं जंगल अर्थात इमारती वाढत चाललेल्या आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो जंगलातला पशु त्याचं घर सोडून हा आता माणसाच्या वस्तीमध्ये यायला लागलेला आहे आणि त्याचाच हा फटका हा मेजर बसू शकतो, आणखी मेजर बसत चाललेला आहे. हे दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रकार आहे आणि याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून सर्व तर ठोस उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केली पाहिजे की ज्या पद्धतीने जंगल कटाई होत चाललेली आहे, जनावर जे आहेत म्हणजे ती जनावर जी आहेत ती त्यांचं घर जे आहे त्यांचं घरच जर का गायब व्हायला लागलं असेल तर त्यांनी जायचं कुठे, राहायचं कुठे. म्हणूनच रहिवासी वस्तीमध्ये बिबट्या वारंवार येण्याच्या घटना या दिसायला लागलेल्या आहेत. आणखी याचबरोबर वन विभागाकडे असलेलं तुटपुंज मनुष्यबळ हे सुद्धा अत्यंत महत्वाचं मानलं जातं की महत्वाचा मुद्दा आहे. जसं तुम्ही म्हणताय की नाशिकमध्ये वारंवार अशा घटना घडत असतात. आजूबाजूच्या परिसरातल्या बिबट्यांना पकडण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर फौज तैनात करायला हवी, पण जसं तुम्ही म्हणताय की वन विभागाकडे तेवढी फौजच नाहीये.
नक्कीच रेणुका, आपल्याला माहिती आहे की वनविभागाकडे आवश्यकतेनुसार पिंजरे असणे आवश्यक आहे, वनविभागाकडे त्या संरक्षित जाळ्या असणं आवश्यक आहे, त्या डार्ट गन ज्या असतात ज्या बिबट्यांना किंवा जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी त्यांची मुबलक प्रमाणामध्ये उपलब्धता पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींची कमतरता अजूनही आहे. बिबट्याचं संरक्षित क्षेत्र म्हणून एखादी गोष्ट जाहीर केली तर वनविभागाने अत्यंत गांभीर्यानं त्या सगळ्या भागाला प्रतिबंधात्मक केलं पाहिजे आणि या सगळ्याच ठिकाणी प्रतिबंध करण्यामध्ये या यंत्रणांना अपयश येत आहे. मानवी वस्ती मध्ये बिबट्या येतोय याचे सरळसोट दोन कारण असतात. एक म्हणजे की रहिवासी वस्ती जी आहेत या ठिकाणी येत असताना जे जंगलांमध्ये जी बिबट्याचं किंवा जनावरांचं मूळ स्थान आहे रहिवासाचं त्याच ठिकाणी खूप मोठी जंगलतोड होत चाललेली आहे. लोकांची वस्ती वाढत चालली आहे, कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललं आहे. मूळ त्यांचा जो निवास आहे तो सोडून हे सगळे जनावर येत आहेत. बरोबर निसर्गाचं वरदान असलेला जिल्हा आहे नाशिक. नाशिक 24 धरण आहे आणि अनेक धरण क्षेत्राला लागून असलेल्या प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी बिबट्या असतो, जंगल असतात आणि या ठिकाणी बिबट्यांचे वावर कायम असतात. पण आता हे सगळे ज्या पद्धतीने कमी होत चालले, पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या नावाखाली वनविभागाच्या या जमिनी सुद्धा वेगवेगळ्या एजन्सीजला दिल्या जात आहे. मग सध्या हॉस्पिटलमधली दृश्य बघतो आहोत आणि जिकडे आता जी माहिती मिळते त्यानुसार एक कॅमेरामन देखील जखमी झालेले आणि त्यांच्यावर देखील सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती कळते आहे. आणखीन कपिल भास्कर म्हणून देखील एक जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यावर सध्या त्यांना ऑपरेशन त्यांचं केलं जात आहे अशी देखील सध्या माहिती मिळते. एकाला गंभीर जखमी झालेले आहेत आणि दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत अशी देखील सध्या माहिती मिळते. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये बिबट्याचा असा हा सगळा धुमाकूळ सुरू होता. अशा रीतीनं जेव्हा वन्य प्राण्याला अशा रीतीनं कैद करायचं असेल तेव्हा एक मोठी फौज आणि त्यामागची एक मोठी यंत्रणा असते. प्रशांत देखील आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, खऱ्या अर्थानं डार्ट ऑपरेशन देखील अशा वेळेला केलं जातं, त्याला जेरबंद केल्यानंतर त्या दृष्टीनं काही प्रयत्न सध्या सुरू आहेत. आता या क्षणी बिबट्याला आहे त्यामुळे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न आता या क्षणी जरी थांबले असले तरी याच्या ठोस उपाययोजना होण्यासाठी अत्यंत गांभीर्याने निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही. वन विभागाकडे खरं तर आवश्यक ती साधनं मिळणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपण बघतोय रेणुका की तमरेज शेख जो आता ज्याच्यावर आता श्रीगोजी रुग्णालयात उपचार सुरू आहे, दोन्ही हाताला दुखापत झाली आणि हा त्याचा पाय सुद्धा जो आहे तो पाय सुद्धा या ठिकाणी अटॅक झाला. त्यावेळी बिबट्याने डोक्यावर हल्ला केला आणि ज्यावेळेस बिबट्यापासून बचाव करण्यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्नांचा भाग होता. पण जखमी झालेला तमरेजवर आता श्रीगोजी रुग्णालयात उपचार चालू आहे, कपिल भास्कर उपचार चालू आहे. पण आवश्यकता हीच आहे की ज्या डार्ट गन या वन विभागाचे जितके पथक आहेत खरं तर या टीम अजून वाढल्या पाहिजे. कर्मचाऱ्यांमध्ये खूप मोठी कमतरता आहे. जोपर्यंत कर्मचारी संख्येमध्ये वाढ होत नाही, जोपर्यंत बिबट्याचं संरक्षित क्षेत्र जे आहे त्या जनावरांचं ते जेपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत काय होणार.